झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। स्वामीजी, माझ्या मधल्या मुलीच्या भावनाच्या भविष्याबद्दल पण विचारायचं होतं तुम्हाला। भावना, बाळा ये। हा तुमच्या नवीन सुनेसाठी आणलेला गंडा। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। अष्टपुत्र सौभाग्यवती भव। स्वामीजी, माफ करा पण भावनाचं अजून लग्न झालं नाहीये। सौभाग्य जप बाळा। आमचा इथला कार्यभाग संपला, आता आम्हाला निघायला हवं। हरि ओम तत्सत। नमस्कार कर। हरि ओम तत्सत। या स्वामी। अगं, बरं झालं आलीस। एक काम कर, हे ना एवढ्या बरण्या पुसून घे, मी फोडणी घालते। विणा, अगं त्या डाळी आल्यात ना, ते त्या बरणीत। विणा, तू रडतेस का ग? काय काय झालं? कुणी काही बोललं का तुला? सांग बघू मला। हा, उगी उगी, काय झालं मला सांग। कोण काही बोललं का तुला? सांग बघू मला आधी, काय झालं? काय झालं? आई, स्वामी असं का म्हणाले असतील? म्हणाले की मला हे घर सोडून जावं लागेल। मी कुठे जाणार आहे हे घर सोडून? अगं, तू कशाला जाशील घर सोडून? आणि स्वामी जे म्हणाले त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो। अगं, घरटं म्हणजे घर सोडून जायचं असाच अर्थ कशावर नसेल बरं? उगाच वाईट अर्थ मनात नाही आणायचे। आणि तू आणि संतोष कुठे जाणार? तुम्ही तुमचं काही वेगळं घर आहे का? हेच तर तुमचं घर आहे की नाही? नको इतका विचार करू बाळा। हे बघ, मला काय वाटतं माहितीये, स्वामींना असं म्हणायचं असेल, नोकरीत समजा आपल्या संतोषला काही प्रमोशन मिळालं
आणि त्यामुळे तुम्हाला कुठे परगावी जावं लागलं तर जावं लागेल ना. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की काळानुसार आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात. तो प्रत्येक बदल माणसाने खुल्या दिलाने स्वीकारायचा असतो असं म्हणायचं असेल त्यांना. आई, घरातल्या प्रत्येकासोबत मला खूप लढा आहे हो. तुमच्या सगळ्यापासूनचा दुरावा सहन नाही होणार मला. अगं आता हॉलमध्ये फिरताना इकडे तिकडे करताना आजी इथेच असतील, काहीतरी बोलतील असं सतत वाटत राहतं. वीणा, चहा देतेस का? वीणा, पाणी देतेस का? असं वाटतं सतत कॉटवर बसूनच आहेत. तरी आम्ही कधी एकमेकींशी चांगलं बोलत नाही, सतत भांडत असतो. आई, मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही हो. अगं तुला माझ्यापासून कोण दूर करणार आहे? वेडाबाई आहे सध्या. तुला माहिती आहे ना, माझ्या मुलापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. तू नसलीस तर काही सुचत नाही बघ मला. ते वाक्य आहे बघ, कुणा वाचून काही अडत नाही. आपल्या बाबतीत अगदी खोटं आहे ते. कारण तुझ्या वाचून माझं प्रत्येक बाबतीत अडतं बाई. आई, आता तुम्ही मस्करी करताय हो माझी. अगं नाही ग राणी, खरं सांगते मी. तू स्वामी मला काय म्हणाले ऐकलंस का? नात्यांची गुणवत्ता पारखायला शिक. तुझ्या माझ्या नात्याची गुणवत्ता अगदी पहिल्या दिवसापासून पारखली आहे बघ मी. रडायचं नाही. भावनाई, तुला 4 पडले आहेत पण तू 2 स्क्वेअर पुढे गेलीस. सॉरी आनंदी, माझं लक्ष नव्हतं. ओ नो भावनाई, या सापाने मला गिळलं. काय काय म्हणालात? हे बघ ना भावनाई, या सापाने डायरेक्ट मला नंबर 6 वर पोहोचवलं. काय झालं भावनाई? तुझं गेम मध्ये लक्ष नाहीये. नाही आनंदी, आहे माझं लक्ष आहे. मी आता माझी टर्न आहे ना, द्या मी खेळते. हे बघ, नाहीये तुझं लक्ष. तू गेम जिंकलीस बघ ना. हो का? सॉरी. भावनाई, तू रडतेस? नाही, मी नाही रडत आहे. मला माहितीये तू रडतेस. काय झालं मला सांग. काय सांगू मी तुम्हाला आनंदी? आणि सांगून तरी काय उपयोग आहे? तुम्हाला कुठे कळणार आहे काय झालंय? आईशीही बोलता येत नाहीये. घरातल्या कोणालाही त्रास नाही देऊ शकत मी. कोणाशी तरी बोलावंसं सुद्धा वाटतंय. कोणाशी बोलू? कोण मला समजून घेईल? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज